मित्रांनो, जागतिक विनाश, महाप्रलय, कयामत, ज्याला इंग्रजीमध्ये ॲपोकॅलिप्स किंवा रिसर्क्शन म्हणतात, याच्याबद्दल आपण हजारो व्हिडिओज पाहिले असतील. हा व्हिडिओ त्याच्यापेक्षा वेगळा असणार आहे आणि आम्ही पुराव्यासकट आपणास हा व्हिडिओ प्रेझेंट करत आहोत. धूल उठणे, सूर्य पश्चिम दिशेकडून उगवणे, दब्बाप नावाचा विचित्र प्राण्याचा उदय, अज्ञानता वाढेल, गुन्हेगारी आणि अनैतिकता वाढेल, वाईट लोकांचा बोलबाला होणार आणि त्या काळातच गोग आणि मोग यांचं आगमन होणार. यसू मसीह म्हणजे ईसा अलैहिस्सलाम यांचे आगमन, तसेच इमाम मेहदी यांचे आगमन, असे काही प्रमुख चिन्हे मी तुम्हाला सांगत आहे. पूर्ण व्हिडिओ पहा, त्याच्यात आपण संपूर्ण माहिती देणार आहोत. नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि आपल्या मित्र परिवारांबरोबर ही सत्य माहिती पोहोचवा. थँक्यू. आता मी आपणास अंतिम काळाची चिन्हे व काही प्रमुख घटना जे घडणार आहेत त्यांच्याबद्दल मी माहिती देत आहे. एक एक घटनाबद्दल तुम्ही थोडं समजून घ्या. महाप्रलयापूर्वीच्या जे प्रमुख घटनामध्ये जर पाहिलं तर दज्जालचा उदय होणार. दज्जाल म्हणजे त्याला अँटी क्राइस्ट म्हणतात. ज्यू धर्माचे लोक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि जे पण काही सध्या इस्रायलमध्ये चाललंय ही त्याचीच तयारी आहे, त्याच्या वेलकमची तयारी आहे. त्यांना ग्रेटर इस्रायल बनवायचं आहे. दज्जाल हा एक दुष्ट व्यक्ती असेल जो जगाला चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करेल आणि तो स्वतःला देव घोषित करेल. तो एका विशिष्ट कालखंडात लोकांवर अन्याय आणि अत्याचार करेल. दज्जालच्या उदयानंतर ईसा अलैहिस्सलाम म्हणजे येशू किंवा ईसा यांचे पुनरागमन होणार. ईसा अलैहिस्सलाम हे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचे अनुयायी म्हणून पुन्हा पृथ्वीवर अवतरतील. ईसा अलैहिस्सलाम म्हणजे ईसा किंवा येशू किंवा ख्राइस्ट हे अनुयायी म्हणून पुन्हा पृथ्वीवर अवतरतील. ते दज्जालचा प्रभाव करतील आणि जगभरात शांतता आणि न्याय प्रसारित करतील. त्याचबरोबर याजूज आणि माजूज म्हणजेच गोग आणि मोग हे दोन शक्तिशाली गट असतील जे पृथ्वीवर विनाश घडवतील आणि अनेक लोकांना त्रास देतील. ते ईसा मसीह किंवा ईसा अलैहिस्सलाम आणि त्यांच्या अनुयायांसाठी एक मोठे आव्हान निर्माण करतील. इतर चिन्हे जर तुम्हाला सांगितलं तर महाप्रलयापूर्वी अनेक इतर चिन्हे देखील दिसतील. यात पृथ्वीवर भ्रष्टाचार आणि अनैतिकता वाढणे, नैसर्गिक आपत्त्यामध्ये वाढ होणे आणि लोकांमध्ये विश्वासार्हतेची कमतरता यांचा समावेश आहे. आता आपण पाहून घेऊ अंतिम काळाची चिन्हे वेगवेगळ्या धर्मामध्ये आणि संस्कृतीमध्ये वेगवेगळी आहेत. याची थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊया. पण काही सामान्य चिन्हे आहेत ज्यात जगातील सामाजिक आणि नैतिक ऱ्हास, नैसर्गिक आपत्त्या आणि विशिष्ट धार्मिक घटनांचा समावेश आहे. हिंदू धर्म कलियुगाचा अंत, हिंदू धर्मात अंतिम काल कलियुगाचा शेवट दर्शवतो. कल्की अवतार विष्णूचा शेवटचा अवतार. कल्की पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन पृथ्वीवर येईल आणि जगाची पुनर्रचना करेल असे मानले जाते. आता कल्की अवतार चे जे चिन्ह सांगितलेत आणि जे हिंदू धार्मिक पुस्तकामध्ये जे सांगितलं आहे ते जर सगळं आपण पाहिलं तर ते पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याबद्दल आहे असा इस्लाम धर्माचे मानणारे समजतात. आणि ते 1450 वर्ष आधी घडले आहे. म्हणजे महाप्रलय येण्याचा काल 1450 वर्ष आधी सुरू झाला आहे. जे प्रत्येक घटना आतापर्यंत तुम्हाला सांगितले घडणार आहेत हे येत्या काही वर्षानंतर हे घडतील आणि प्रत्येक घटनेच्या नंतर हे थोडासा काल सुद्धा अवधी सुद्धा असेल. तर बरेचशा व्लॉगर्स किंवा व्हिडिओमध्ये आपण पाहिलो महाप्रलय येते पण त्यांची लक्षणे सांगितले नाही आणि देवानी टाइम पिरियड सांगितलेला नाही की वर्ष इतकेच वर्षातला ह्याच वर्षाला येणार आहे. हे खोटी फक्त व्ह्यूज घेण्यासाठीच ते व्लॉग्स असतात. म्हणून ह्या व्लॉगची गरज वाटली आणि तुमच्या समोर मी एकदम ऑथेंटिक जे घटना आणि इन्फॉर्मेशन आहे ती घेऊन आलो आहे. आता पुढची मतलब आणखीन काही लक्षणे ऐकून घ्या. जसे हिंदू धर्मानुसार सांगितले की कल्की अवतार अवतरणार आणि पांढरा शुभ्र घोड्यावर अवतरतील वगैरे, ते ऑलरेडी घडून गेले. पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
हे देवाजवळ आसमानावर पण सुद्धा गेले होते आणि तो पांढरा जो घोडा त्याला बुराक म्हणतात. चला आता ऐकूया बौद्ध धर्म शिक्षणाचा काय विसर आहे. बुद्धांनी भाकीत केले होते की 5000 वर्षानंतर त्यांच्या शिकवणी विसरल्या जातील. मग आजपासून किती हजार वर्ष आधी गौतम बुद्ध आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं 1500 वर्ष मला वाटते गेले असतील. आणखीन 2500 वर्ष नंतरचा काळ आता शिल्लक आहे. तर त्यांनी जे काय शिकवण दिलं होतं ते लोक विसरतील, ज्यामुळे अशांतता पसरेल. मैत्रेय बौद्धिस्त्व या आराधनेनंतर मैत्रेय नावाचा बौद्धिस्त्व प्रकट होईल. आता आपण ख्रिश्चन धर्माचे लोक काय म्हणतात किंवा बायबलमध्ये काय म्हटले आहे, तर बायबलमध्ये अंतिम कालाबद्दल विविध अंदाज आहेत, परंतु बहुतेक लोक हे एक मोठी योजना मानतात ज्यामध्ये अनेक घटनांचा समावेश आहे. इतर चिन्हे सामाजिक आणि नैतिक ऱ्हास, लोकांमध्ये नैतिकता कमी होणे, अन्याय आणि अराजकता वाढणे, नैसर्गिक आपत्त्या, भूकंप, पूर आणि इतर नैसर्गिक आपत्त्यामध्ये वाढ, जागतिक संघर्ष, युद्धामध्ये वाढ आणि अशांतता. आपण आता पाहिलं की अशांतता जगात काय चालली आहे, युद्ध कुठे चालले आहेत, युक्रेन, रशिया, इस्रायल, फिलिस्तीन, हे असे वेगवेगळे हे चाललेच आहेत आणि छोटे मोठे जे जगात होतच आहेत. आणि काही लक्षणे आपल्या समोर दिसत आहेत, कोण कुणाला घेतोय, अमेरिका कुणाला करतोय. तर हे आपण पाहतच आहोत की काय काय घडत चाललंय. ही पूर्ण जी बोलतो ना पूर्वतयारी, तो एन्व्हायरमेंट आता सध्या क्रिएट होतोय. इस्लाम धर्मानुसार आता आपण पाहूया की इस्लाम धर्मानुसार अंतिम कालाच्या किंवा ज्याला कयामत म्हणतात अनेक चिन्ह आहेत. या चिन्हामध्ये छोटे आणि मोठे असे 2 प्रकार आहेत. आता मोठे जर आपण पाहिले तर इमाम मेहदीचे आगमन, जेव्हा याजूज माजूज येतील किंवा गोग मागोग येतील, दज्जाल येईल, त्याच वेळी इमाम मेहदी सुद्धा येतील. इमाम मेहदी आल्यानंतर ईसा मसीह पण येतील. जेव्हा इमाम मेहदी असतील तेव्हा ईसा मसीह पण येतील. इमाम मेहदी जे पैगंबर मोहम्मद यांच्या वंशातील एक व्यक्ती जे लोकांना योग्य मार्गावर आणतील. इस्लाम धर्मामध्ये सुद्धा दज्जालचा जो उदय आहे त्याबद्दल सांगितलं आहे. एक खोटारडा जो लोकांना फसवेल आणि देव असल्याचा दावा करेल. याजूज आणि माजूज हे 2 शक्तिशाली समुदाय जे पृथ्वीवर विनाश माजवतील. ईसा अलैहिस्सलाम हे मुस्लिम धर्म जे आहेत, मुस्लिम धर्माचे, इस्लाम धर्माचे मानण्यावाले लोक आहेत, ते ईसाला हजरत ईसा अलैहिस्सलाम म्हणतात. आणि ते पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या आधीचे ते पैगंबर होते, त्यांना आपल्या ख्रिस्ती धर्माची लोक मानतात. पण मुसलमान हे ईसा अलैहिस्सलामला सुद्धा देवाचे, अल्लाचे पैगंबर मानतात. पण जेव्हा ते परत या जगात येतील तेव्हा एक पैगंबर किंवा प्रेषित म्हणून नाही, तर ते अनुयायी म्हणून, पैगंबर मोहम्मदचे अनुयायी म्हणून ते परत येतील. ते येशू ख्रिस्त परत येतील आणि दज्जालचा प्रभाव करतील. तसेच धूल उठणे, पृथ्वीवर एक मोठी धूल उठेल, सूर्य पश्चिम दिशेकडून उगवेल, हा एक अंतिम बदलाचा एक मोठा संकेत असेल. दब्बाबचा उदय होईल. दब्बाब हा एक विचित्र प्राणी जो लोकांशी बोलेल. म्हणजे एक काल असा सुद्धा येणार आहे ज्यात जनावरे सुद्धा लोकांशी बोलतील. इतर आणखी काही चिन्हामध्ये, इस्लामिक चिन्हामध्ये आपण सांगितलं ते इस्लामिक सायन्स आहेत कयामतच्या आधीचे. तर इस्लाम धर्मामध्ये घट होईल, लोकांमध्ये धर्माचे पालन कमी होईल, अज्ञान वाढेल, धर्माचे ज्ञान कमी होईल आणि अज्ञान होईल. सध्या आपण मुफ्ती, मौलाना, इमाम जे आपण हे म्हणतो, तर ते कयामतच्या आधी, महाप्रलयाच्या आधी जाणकार लोक कमी होतील आणि डुप्लिकेट जे म्हणतात ना त्यांना ज्ञान कमी असे मौलाना पैदा होतील जे खोटी बातमी देतील. आणि हे सुद्धा महाप्रलयाचा अंतिम जो हे होणार आहे जगाचा, त्याच्या चिन्हामधील एक असणार आहे. तसेच गुन्हेगारी आणि अनैतिकता वाढेल, समाजात गुन्हेगारी आणि अनैतिकता वाढेल, वाईट लोकांचा बोलबाला होईल, वाईट आणि भ्रष्ट लोक समाजावर राज्य करतील. अखेरच्या चिन्हामध्ये इतर अनेक चिन्हे दिसतील ज्यांची संख्या खूप मोठी आहे आणि सर्वजण अंतिम कालाच्या निकटतेची सूचना देतील. हे सर्व अंतिम कालाचे संकेत आहेत आणि हे सर्व हदीस मध्ये नमूद केलेले आहे. म्हणजे हदीस म्हणतात जे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी जे म्हटले त्याला हदीस आणि अल्लाहने जे म्हटले त्याला कुराण म्हणतात. अंतिम काल कधी येईल हे फक्त अल्लाहलाच माहीत आहे, म्हणून त्याचं वर्ष किंवा डेट नाही, पण लक्षणे माहीत. काय काय जे प्रमुख घटना किंवा छोटे मोठे घटना घडतील त्याच्यानुसार आपण समजू शकतो की महाप्रलय येणार किंवा जगाचा अंतिम होणार. अंतिम जे चिन्ह आहेत जगाचे त्याला आपण जे महाप्रलयाला जागतिक विनाश सुद्धा म्हणतो,
ॲपोकॅलिप्स म्हणतो किंवा रिसर्क्शन म्हणतो, कयामत म्हणतो, तर ती नक्कीच येणार. तर याच्यानंतर किंवा याच्या आधीचे जे तुम्ही जर खोटारडे व्हिडिओ पाहत असाल तो सोडून हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच आत्तापर्यंत पूर्ण पाहिला आहे. आपल्या मित्रमंडळी, आपल्या परिवारांच्या बरोबर नक्की शेअर करा, चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि ही खरी बातमी लोकांपर्यंत पोहोचवा, हेच आपल्यास रिक्वेस्ट आहे. थँक्यू.